मी तर आज खूप आनंदी आहे कारण आज मी निघाली आहे शॉपिंग करायला. सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. आता मी तर आज खूप आनंदी आहे कारण आज मी निघाली आहे शॉपिंग करायला. कशाची शॉपिंग? तर ज्यांनी आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना लक्षात आलं असेल की आमच्याकडे आता कार्यक्रम सुरू होणार आहेत, म्हणजेच माझ्या भावाची एंगेजमेंट आहे ना, तर त्याच्या शॉपिंगसाठी चाललोय. तर आज आम्हाला नवरीची साडी घ्यायची, आता त्यासाठीच चाललोय. पण माझं असं चाललंय की बघू, मला पण एखादी चांगली साडी भेटली तर मी माझी साडी पण घेऊन येणार आहे. आम्ही जाणार आहे शॉपिंगला पुण्याला. खूप जणांच्या कॉमेंट येत होत्या की पुणे तुम्हाला जवळ आहे का, सारखीच तू पुण्याला जात येत असते. तर पुणे आम्हाला 150 किलोमीटर आहे, पण आमच्याकडून ना हायवे चांगला आहे, 3 तास लागतात जायला, त्यामुळे काही नाही वाटत. आता लवकरच आम्ही 7 वाजलेत, मी आणि मम्मी दोघीच निघालोय. ए अभि बाय, मी पुण्याला चालले, तुला म्हटलं ना. बाबा नाही येणार, मी एकटी जाणार आहे. तुला काय आणायचं काय येतं ना? काय आणायचं? कॅडबरी आणायची. बर, ओंकारला काय आणायचं? नको. बर बाय कर, फ्लाइंग किस दे, बाय. संध्याकाळी येणार आहे. हा बघू आता कसं होतंय, पण यावंच लागणार आहे. उद्या वटपौर्णिमा नाही का मम्मीला. इतकी सुंदर सुंदर फुलं लागायला लागलीत ना आता याला, खूप फुलं लागतात. आणि हे असं वातावरण सकाळचं. इतर वेळेस तर आमच्या मम्मीचं ना अजिबात लवकर आवरत नाही, पण आज मला 6 वाजल्यापासून फोन करते, झालं का आपल्याला उशीर होईल. शॉपिंग वगैरे करायची असते की नाही, शॉपिंग म्हणण्यापेक्षा जर इंदापूरला वगैरे पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे ती एक्सायटेड आहे. त्यामुळे लवकर आवरून आता निघालोय 7 वाजता. ओ, तुम्हाला काय आणायचं का? मला फक्त आणा काहीतरी. काय येतो न्यायला तुम्हाला तेवढं बस. न्यायलाच या, तुम्हाला काय नाही आणत मी. आवरलं का? हो का? किती टाकते माझ्या अकाउंटला पैसे बघू. ए गुड मॉर्निंग. ए चल उरक. बाय बाय अनु. अनु, ए अनु, अगो बाई लक्ष सुद्धा देईन आज. ए अनु, हो का? कर बाय. आधी राहतो आता. बाय बाय. पप्पा सगळे विचारतात ते बसलेले असतात ना, ते कोण आहेत? तर हे आमचे पप्पा आहेत. असू दे, अवतार छान आहे तुमचा, नेहमीचाच असतो असा. चल चल. किती वाजले? झालं का उशीर आपला? मग काय. आता लक्ष्मी रोडलाच जायचं ना? कुमटेकोड रोड आणि लक्ष्मी रोड मध्ये किती फरक आहे? जवळच का? 10:30 वाजता पोहोचलो, लवकरच आलो. एसटी फास्ट होती त्यामुळे काही नाही वाटलं आम्हाला. अजून तर इकडचे शॉप ना सगळे ओपनच होत आहेत. आम्ही जरा लवकरच आलोय आणि जी मृणाल येणार आहे ती अजून आली नाही, त्याच्यामुळे म्हटलं सासूबाईंना पण साडी घ्यायची आहे, मला पण घ्यायची आहे, सासूबाईंना पण घ्यायची. तर म्हटलं तोपर्यंत आपण सासूबाईंची साडी बघून येऊया. तर द्वारकादासमध्ये आम्ही ती साडी बघण्यासाठी आलो आहे. आत्ताच इकडचं सेल संपलाय, काय माहिती कसे मिळतात. असतील ना? नाही तर मग तिकडं बघू. आता ना आमची बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे. सासूबाईंची साडी घेतली, मृणालची जी घ्यायची होती ती घेतली. आम्ही ती पेशवाईमध्ये घेतले आणि द्वारकादासमध्ये आम्हाला काही साडी आवडली नाही सासूबाईंची, तर मी ती मुंदडामधून घेतली. कोणती घेतली ती घरी गेल्यानंतर दाखवते. आत्ता इकडे आम्ही श्रेयसमध्ये जेवण करण्यासाठी आलो आहे आणि खूप जास्त वेटिंग आहे, तर अर्धा तास तरी लागणार आहे. सगळेजण आतमध्ये थांबलेत.
तुम्हाला बघायची आहे का मृणाल कोण आहे? जर बघायची असेल तर कॉमेंट करा, पुढे जाऊन मी दाखवते तुम्हाला. तर काय काय करतोय, काय काय शॉपिंग करतोय आणि काय काय केली हे शेवटी मी याच व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लिपस्टिक हवी का तुला? आता ना आम्ही इकडे जेवण करायला आलोय. ही काही थाळी आहे. इकडे आहे माझी मम्मी. मृणालची मम्मी आहे. हॅलो. तर आत्ताच आम्ही साड्यांची शॉपिंग करून आलोय. इकडे मृणालची मावशी आहे आणि ही आहे आमची मृणाल. या वकिलीन बाई आहेत बरं का. तर आता जेवण करतोय. साड्या आवडल्या साड्या? मिळाली मनासारखी आहे ना? छान छान एकदम छान मिळाली. छान साड्या होत्या आणि साऊथ इंडियन टाईप आम्ही घेतली आहे, मस्त मिळाली. तर आता जेवण वगैरे करणार आहे आणि त्यानंतर पुढचं शॉपिंग करायचीच आहे आम्हाला. आणखीन पॅकिंगचं वगैरे काही काही घ्यायचं आहे. माझ्या साडीची शॉपिंग करायची आहे. तर बघू वेळ किती भेटतो, कारण इथून आम्हाला घरी पण जायचं आहे. तर बघू कसं होतं आहे, काय होतं आहे, जेवण कसं आहे वगैरे रिव्ह्यू देते मी तुम्हाला. तर जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो बाहेर. पाऊस सुरू आहे, आत्ता कमी झाला आहे. खूप पाऊस येत होता. हा आपटे रोड आहे ना? हां, डेक्कन. आत्ता आम्ही डेक्कनमध्ये आता आम्ही निघालो आहे रविवार पेठेत, कारण आत्यांची साडी घेतली आणि फिनिशिंगसाठी आम्ही तिथेच ठेवली. तर त्यासाठी आता तिकडे जावं लागणार आहे आणि पॅकेजिंगचं वगैरे पण आम्हाला काही काही साहित्य घ्यायचं आहे. बघूयात काय माहिती काय होतं, आता घेणं होतं आहे की नाही होतं आहे ते पण नाही माहिती, कारण पाऊस पण येतो आहे, घरी पण जायचं आहे. आता 3 तास तरी लागणार आम्हाला घरी जायला. तर बघू आता काय काय घेतो आहे. माझी साडी तर आता कॅन्सलच. हे काय करावं, मी काठपदर साडी घ्यावी की डिझायनर साडी? आता यावेळेस तर घेणं नाहीच होते, कॅन्सल झालं म्हणून समजायचं. तुम्ही मला सजेस्ट करा की मी कशा पद्धतीची साडी एंगेजमेंटसाठी घेऊ. आता त्या सगळ्या गोष्टी घेते आणि निघतो. किती पाणी साठलंय, तरी लगेच पाऊस बंद झाला तरी एवढं पाणी साठलंय सगळीकडे. इथं पण आहेत मम्मी, बघायचं का? पण इथं फक्त साध्या दिसतात. वेगवेगळ्या टोपल्या भरपूर दिसतात इथं पण. जाऊयात. ते नाही, जे पॅकिंगसाठी फ्रूट्ससाठी बास्केट वगैरे लागतात ना, ते सगळं आम्हाला घ्यायचंय. तर तेच बघण्यासाठी इकडे आलं. छान तर आहेत तिथं, बास्केट आहेत, मस्त पर्स वगैरे सगळं आहे. पण आमच्या मम्मीला फिरून यायचंय सगळीकडे, कुठं काय आहे कुठं काय बघून आणि मग ठरवायचे. आता कुठल्या दुकानात जायचं? हे कितीला आहे? ये 350 ला बसली. दिसते का त्याच्यात कुणी करायचं? हा 350 ला. हे ज्वेलरी वगैरे छान आहे. ही घेऊया. ते सगळ्याचे वेगवेगळ्या किमती आहेत का एकच आहेत? रेट एकच आहे सगळे. हा छान. हा एक ट्रे ही साडी ठेवायला वापर होईल. ह्याच्यामध्ये आम्हाला ज्वेलरी वगैरे जे काही घ्यायचे ते मोठे साठी 5, कारण की ह्याच्यात फळं नाही चांगली दिसणार. फळांसाठी असं बास्केटच पाहिजे. हे छान आहे पण हे खूप छोटे आहे. हे का सेमच असेल, त्यांनी ते सेमच दिले. 5 फळांना आणि ते फराळाचं ठेवायला हे चांगलं वाटेल का? त्यातनं फराळाचं दिसेल का? चालणार हे ते आपला पुष्टेच आहे. आता हे सगळं घेता घेता आम्हाला बराच उशीर झाला आणि नंतर असं म्हटलं की आलोच आहे तर चला माझ्या साडीची पण शॉपिंग करूया. आता जिथे साड्या घेतल्यात काय तिथे कुठेच व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, त्यामुळे तिथल्या काही व्हिडिओ शेअर करता आला नाहीत. आणि मग राहायचंच आम्ही प्लॅनिंग केलं आणि काकींच्या घरी गेलो होतो. ह्याच्यात हे काय फळांसाठी एवढं शोधलं ना आम्ही फळांचे बास्केट, पण काय कळत नव्हतं की कुठले घ्यायचे. सुंदरच आहे, मस्त. हे 5 घेतले. ह्याचं काय? एकूण हे 5 डेकोरेशनची घेतले. फुलं आहेत. ओके. हो का? ही वरती अशी लावायला. ते पॅक केलं ना हा, आणि ती मग वरती pack मग ते येणार. केल्यानंतर हा म्हटलं- बरोबर. एक आणि खूप सुंदर सुंदर होती. सुंदर पण आहेत. खूप मोठं घेतलं तर हे होणार नाही. तर ही फळांसाठी आम्ही बास्केट घेतलेत. आम्हाला पण बिना पाहिलं का टाळीचं, वहिनी? टोपलीचं पाहिजे तुम्ही होतं. पण बघा. पण ते काही मिळालंच नाही. छान आहे नाही ना? पण छानच आहेत. हा, मस्त वाटतंय. छान आहे ते एकदम. आणि सगळे सेम पण नको म्हटलं, थोडेसे हो, वेगळे थोडं थोडं वेगळं असलं की बरं वाटतं. मग फळांसाठी हे घेतले बस. आणि हे
5 बाद झाले. हे हे पण छान आहे का खूपच बघूया. मस्त आहे. हे म्हणजे फराळाचं ठेवायला घेतलं. छान आहे हे पण. पण छान आहे फराळाचं. आमच्या मावशा म्हणल्या फराळाचं पण असतं. असतं हा, ना. ठेवायचं ना असतं. आपल्या मनावर आहे ना शेवटी. असतं असतं. आपल्या ह्याच्यावर आहे की नाही वहिनी? फराळासाठी आणलंय. 5 बरोबर आहे. छानच आणलं. छान आहे मस्त. हे पण छान आहे ना एवढं मोठं. वाव. सुंदर वाटतं ना हे तर. आणि असेच सेम म्हणत होतो आम्ही हा. ह्याच्यासाठी द्या फळांसाठी पण नव्हतेच देत हा, असे बरोबर. same. ते छान वाटले असते फळांना ना हो खूप. हार्ट शेप मध्ये होते आणि हा. त्याला पिंक कलरची लेस वाव, होती. ते पण तर हे मस्तच सगळं- दिसले असते नाही हो, अजून. पण हे पिंक हा. कलरचे हे वेगळं वेगळं झालं. हा वेगळं वेगळं बरोबर झालं. कलर वेगळे झाले. एकच हा मोठे नव्हते बरोबर. गोल्डन तर गोल्डन छान वाटतं. बघू हे काढलंय तर हे दाखवू आपण. तर हे आणले आता किती प्राइस प्राइस काय माहिती काय आता सगळे आम्ही माहिती ते आता. एकत्र बिल केलेलं त्यामुळे प्राइस माहिती नाही. तर हे आम्ही ना फराळाचं ठेवण्यासाठी असे हे आणलेत बॉक्स. हे आणलेत फ्रुट्स ठेवण्यासाठी आणि हे जे आहे ना हे काय ठेवायचं आपल्याला काय ठेवायचं गं? हा, शगुन वगैरे. शगुन टाईप. हा, हा, शगुनचं शगुन. शगुन. बांगड्या, नवरीला आपण तिला शगुन काही- देतो तेव्हा. त्या हा, सगळ्या गोष्टी. त्यासाठी आहे बरोबर. आणखीन एक आणलं होतं काहीतरी हम्म. हे हे पण छान आहे. हे मस्त काय? आहे. साडी ठेवायला कशासाठी आहे हे ते? साडी वगैरे. अय्या. साडी नवरीलाच आहे ना? द्यायचं असतं ना ते. मस्त आहे. मलाही माहित नव्हतं मी पहिल्यांदाच बघते. आणि फुलं त्याच्यावर आधी लावायची. आम्ही एवढं मोठं घेतलेलं हे हा आणि नंतर मग बघितलं की म्हटलं एवढी मोठी साडी तर नाहीये तेच की. छान आहे मस्त आहे. मस्तच आहे. छान आहे एकदम मस्त सुंदर आहे मस्त. पण आता बघा सगळ्यांनी व्हिडिओ बघून कुणाला काय काय वाटतंय जेवढे माहित होते तेवढे तर गोष्टी कुणाला आम्ही त्या दुकानात त्यांना काय म्हणत होतं की झालं. माहित असेल पण तुम्हाला नवरीकडे तर झाले सांगा एक गोष्टी की बरोबर. काय घ्यायचं काय नाही मेकअपचं तर ते सामान म्हणजे वगैरे एवढंच असतं. आणि ती नवरीच्या. प्लेट असते ना rings ठेवायची ती एक असते पण ती हे काय आहे आयुषू? हे काय हे तोरण आहे हे मम्मीने तोरण दाराला आहे का? लावलेलं तोरण घेतलंय आजकाल बरोबर. भरपूर मस्त, व्हरायटी मध्ये छान आले आहे. सगळं. आहे, माझी मोठा लग्नाच्या घेतलाय का वेळेस बहिणी काय एकदम बघूया. आता काय काय निघालंय सगळं आणि हे सगळे फुलं फुलं वेगवेगळे. मस्त आहेत ना हे पण असं मस्त छान वाटेल. छान असेल तोरण पण मस्त. हा असं दाराला एकदम एकदम मोठा दाराला. एंट्रन्सला छान वाटेल. सृष्टी पकड ग. छान आहे मस्त आहे. छान आहे आयुषू मस्त आहे पण आहे ना. हे काय झालं असं मेन हा, आहे हे दार. खालचं आहे. वेगळं पकडलं हा, हा ते असं आहे. पकड हा मेन असं दार साईडनी बरोबर पण पाहिजेच आपण ना आणू त्याला नाही शकतो, म्हटलं असं ना सोडायला करायचं. माळा. आहे ना वहिनी? कडे आहेत ना? तुझ्याकडं? हे मध्ये लावून कडेला दुसरं सोडायचं हा साईडने हे एक तोरण सुंदर आहे एकदम हे पण मस्त. मस्त आहे. म्हणून बोला बघूया खोलूया. हा. छान आहे मस्त. अजून काय झाली शॉपिंग आपली अजून होईल. काय काय तेच अभी की. तो ये सुरुवात है नाही बहिणी ह्याची पिशवी थांबा दुसरी आहे छोटी आहे ना. खरेदी खरेदी आपण म्हणतो लग्नाची खूप काही करावी लागते ना. हा ना आधी हो आता साखरपुडा पहिला. पहिला साखरपुडा अजून लग्नाची आहेच खरेदी. साखर झाला की लगेच आपल्याला हो लग्नाची शॉपिंग करावी लागणार असे आहे. हा ना. येतील लग्नाचे दिवस सुद्धा. लगेच 3च महिन्यात लग्न हो. राहतंय. हो ना बघता बघता 3 महिने पण काही मोठे नाहीये. हे हे असं होतं. हा रेट जास्त सांगतात आणि नंतर आपण जर त्यांना बरोबर. म्हणलं ना की एवढ्याला द्या जास्त घ्यायचे हे. मग ते कमी करून देतात त्यामुळं असे बार्गेनिंग करणारे लोक सोबत पाहिजे हो ना. नाहीतर मला पण माझ्यासारखी नाही मी नाही मला करत. पण येत नाहीये. आमचे हे सृष्टी हे करतात आपल्याला पण नाही जमत ते. सृष्टी ते पण घे. ठीक आहे आता हे वहिनी ठेवा तिकडे. अनुचा ड्रेस अनुला ड्रेस घेतला. हा अनुचा मस्त मिळालाय अरे वा हा वा कलर मस्तच आहे. कसलं छान दिसेल सुंदर आहे तिला. ना. मस्त आहे. कानू काय मुरडेल घालून. मोठं होईल का तिला नाही ग नाही ग. तिची हाईट पण वाढेल ना. बरोबर आहे. हा ना. आणि खूप छोट्या आणि घेतलं कसं ना, वाढत्या अंगाचंच हवंय ग. हा, मस्त आहे. मस्त आहे. आणि म्हणजे आणि टोचणार दोन वगैरे दिवस- नाहीये.
क्यूट असतात मुलींचे ड्रेस. मुलींचे खूप छान असतात. खाली पायापर्यंतच येईल तुझ्या. दोन असं टाकायची, तसं करता येईल. हा तसं आहे ना. प्लाझो पॅन्ट आणि त्यावरती हा, क्रॉप टॉप हे आहे. top. अनुला असा ड्रेस घेतलाय आणि मस्त ओढणी पण आहे यावरती. कशाला ह्याच्यावर तिला का? पॅन्ट वरती हा, पाहिजे होती. pant तिला दुसरं वर. आवडत होतं पण हा, नाही, पण ठीक आहे. आपण- छान आहे, मस्त आहे. आपण लावायची का नाही चांगलं पण दिसणार. हे ठीक आहे, जर इरिटेट पण नाही होणार जास्त. हम्म. स्मूथ आहे. मुलींचे छानच आहेत. मुलींचे ड्रेस छानच आहेत. छोट्या मुलींचे. मुलींचे सुंदरच तुझे पण असतात. छान छान असतात. नको नाही घागरे नाही हो. मुली करतात. हा हा त्यात आत्यांची साडी सासूबाईची दाखव. बघू मी पण नीट नाही बघितली दुकानात बघितली तेव्हा काढ. मस्त कलर आहे, छान कलर आहे. युनिक सुंदर आहे. आहे असं. फोटो काढून पाठवले होते आत्यांना आवडली का कोणती त्यांना? आवडती आवडली म्हणून. ना? मग त्यांनी हा चॉईस केला. तशी माझ्याकडे पैठणी याच कलरची आहे पण तेच हा बरोबर. माझ्याकडे पण अशी पैठणी आहे या मस्त कलरची, आहे. थोडीफार ही साडी आत्यांना मस्त. घेतली. छान आहे, मस्त. एक साईडला काय म्हणतात छोटी बॉर्डर आहे हम्म. आणि दुसऱ्या साईडला मोठी मोठी border. मोठे आहेत, काट आहेत. प्युअर मधुराई सिल्कची ही साडी हम्म. आणि मस्त. त्यावरती हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आला. लाल. छान आहे. लाल पण नाहीये ग, वेगळा कलर आहे थोडा. सुट्टी लाल पदर आहे ना हा? हा पदर पण मस्तच छान आहे. आहे. पदर मधुराई बघूया. सिल्कची आवडतात साड्या हम्म. छान आहे पदर, मस्त. छानच आहे ना साडी, मला खूप आवडली, मस्त वाटते. हा मधुरा छान मिळाली. बरं झालं घेतली तिथून, नाहीतर चाललेलं की काय करायचं काय म्हणतात बोलले? मधुरा मधुराई silk. मधुराई सिल्क. सिल्क छान आहे, मस्त आहे. हे काय आहे? हा कुणाचा आहे कलर चित्र? तुझा तो साडीचा हा माझ्या साडीवरचा हा. ब्लाऊज पीस आहे. साडीच मलाच फोटो नाही काढला आणि नीट बघितली पण नाही की ती मला कशी दिसणार आहे काय. आता घेतली तर खरं हम्म. ब्लाऊज पीस पण छानच असत. असेल आहे की असं छान आहे. म्हणजे आहे ग, साडी नेसल्यावर छान असं दिसणार पेस्टल ती. कलर confuse टाईप. आहे की कसं वाटते कशी नाही पण काय नाही नाही, माहिती आता नेसल्यानंतर छान दिसणार ती. प्रॉपर ज्वेलरी वगैरे घेतलं छानच दिसत. छान दिसणार एकदम. साऊथ इंडियन साऊथ इंडियन लुक होणार आहे माझा. चला एवढीशी शॉपिंग केली या व्हिडिओ मध्ये. तरी सकाळी किती वाजता आलोय मग? 11 वाजल्यापासून शॉपिंग ना. सुरू केली. लवकर आला संध्याकाळी 8 वाजले घरी यायला. एवढी शॉपिंग झाली आमची. हळूहळू येतील आणखीन शॉपिंगचे ब्लॉग. येतच भरपूर राहणार खरेदी ते. करायची अजून आशुला. भरपूर खरेदी करायची. एवढंच आज काय आहे? ही सुरुवात झाली. आताशी साखरपुड्याची झाली आहे, हा. अजून लग्नाचं आहे. चला तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय. बाय बाय.